रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहे। मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। रेखा गुप्ता आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे। दिल्लीमध्ये चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहे। इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार हे देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील आता दिल्लीसाठी रवाना झाले। दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यासाठी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर आशिष शेलार हे देखील दिल्लीसाठी रवाना झाले। आणि या संदर्भात संदीप राजगोळकर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते आणि मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत। अगदी बरोबर आहे सागर। खरं तर मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत जो सस्पेन्स होता तो काल संध्याकाळी संपला, ज्यावेळेला विधायक दलाची बैठक झाली आणि त्यानंतर रेखा गुप्ता यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेलं होतं आणि आज दुपारी रामलीला मैदानावर 12 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। रेखा गुप्ता यांच्यासह 6 मंत्री देखील कॅबिनेट पदाची जी शपथ आहे ती आज घेणार आहेत। महत्त्वाचं हे आहे की या शपथविधी सोहळ्याला NDAचे जे प्रमुख नेते आहेत त्या सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्री कालपासूनच खरं तर दिल्लीत आहेत। आग्र्यातला कार्यक्रम आटोपून ते दिल्लीत दाखल झालेले आहेत। त्यामुळे हे तिघही या सोहळ्याला उपस्थित असतील। पण हा शपथविधी सोहळा झाल्यानंतर NDAची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली आहे। हॉटेल इम्पिरियलमध्ये आज दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सगळे नेते उपस्थित असणार आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते या बैठकीला उपस्थित असतील। देशभरातील सध्याची परिस्थिती राजकीय जी आहे त्या संदर्भात NDAच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। कारण लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर NDAची ही दुसऱ्यांदा खरं तर बैठक होते। पहिल्या बैठकीच्या वेळेला शिंदे आणि अजित पवार दोघेही उपस्थित नव्हते, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। मात्र आज ही महत्त्वपूर्ण बैठक आहे कारण आगामी बिहारची विधानसभा निवडणूक असेल किंवा दिल्लीतलं मिळालेलं यश असेल आणि सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे त्या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। 10 मार्चपासून अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। त्याबाबत देखील NDAच्या घटक पक्ष जे आहेत त्यांच्याशी पंतप्रधान आणि गृहमंत्री हे चर्चा करू शकतात। शिंदे आणि अजितदादा हे थोड्याच वेळात दाखल होणार आहेत दिल्लीमध्ये। त्यामुळे हे तिघही नेते थोड्याच वेळात रामलीला मैदानावर जातील तिकडं। नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।